आज तर मला उशीर झाला काय करू 8 वाजून गेल्या CNG BNG भरून फर्स्ट क्लास बसला होता पोझिशनमध्ये भाडं वाजलं होतं पण ओलामध्ये कसं भाडं भेटत नाही हे ओला ॲपमध्ये कसं आहे माहीत आहे का रिचार्ज करायचं परत पर ट्रिपच्या पाठीमागं एक कमिशन द्यायचं आणि बुकिंग कुणाला पडतात माहिती आहे का जे आमर वापरतात त्यांना आम्ही काय करायचं मग रिचार्ज करून कमिशन देऊन काय उपयोग आहे काय का हे 300 रुपयाचं बुकिंग दाबलो तरी पिकअप झालं नाही काय करावं आता सांगा आता मूड खराब झाला दुसऱ्या ॲपला आता भाडं बी वाजवणं गेले एखादी मोठं भाडं वाजव पहिलं सुरू भाडं मारलं का आता बरं होणार आहे मला उशीर बी झालं आहे आता आपला टाईम वेस्ट कशाला जाते आपल्याला 12, 13, 15 घंटेपर्यंत काम कशाला करावं लागते माहिती आहे का आता 100-150 जर ट्रिप कंटिन्यू भेटत गेले तर आपणाला कम से कम 10-12 तासामध्ये आपलं टार्गेट पूर्ण होऊन जाते बरं का पण 2-2, 1-1 तास भाड्याला वाट बघत बसायचं अहो 100-150 रुपयाचं भाडं भेटणं म्हणजे मुश्किल होते आणि एक टाईम असा येतं की नुसतं भाडेच वाजतात नुसतं भाडे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आहे ते धंदा दिवस बराच होते बरं का रात्रीच्या टायमाला कसं ट्रॉफिकमध्ये अडकून बसावं लागते त्याच्यामध्ये आपलं टाईम लय वेस्ट जाते आता 8-9 किलोमीटर बी जर असलं तर 1 तास टाईम लागतो त्याला ड्रॉप करायला तर बघा त्याच्यामध्ये टाईम किती वेस्ट जातो आपलं म्हणून ते संध्याकाळच्या टायमाला कसं धंदा होत नाही महत्त्वाचं कारण मला ना आपल्या लाईफमध्ये काय तर मोठं करायचं बरं का आता काय तर चांगलं बिझनेस केल्याशिवाय पर्याय नाही आता बिझनेस करायचं म्हटल्यावर त्याला पैसे भरपूर घालावं लागते आता एक साधा हॉटेल बी घालायचं म्हटलं का एक छोटा मोठा रेस्टॉरंट त्याला भरपूर डिपॉझिट द्यावं लागते ते पण एकदा रेस्टॉरंट जर चाललं आपलं एकदा आपल्या हातचं जेवण जर खाल्लं कस्टमर मी गॅरंटीनं सांगतो बरं का दुसरीकडे कस्टमर जाणारच नाही एवढा आपल्यात कॉन्फिडन्स आहे क्वालिटी म्हणजे क्वालिटी भेटणार बरं चालू आहे आपलं काय तर मेहनत करावं 4 पैसे कमवावं म्हटलं तरी हवं 15-15 घंटे उगा कमाई कसं होतं माहिती आहे का आता आपण बसण्यातले वेळ जाते आपलं बुकिंगचं वाट बघत आता वाजल तर 300 रुपयाचं पर पडून बसाय नाही हो काय ते जामरवाल्याने सगळं वाट लावून टाकले खरं तर हे जामर बंद केलं पाहिजे बरं का ओलाने जामरमुळं कसं ते दुसऱ्याचं लय नुकसान व्हायला लागले आणि आपण सगळ्यांनी मिळून रिचार्ज करायचं कमिशन द्यायचं आणि भाडे सगळे जामरने खायचं मग आपण काय मध्ये लिंबू टिंबू खेळायचं का सांगा मला काय करायचं मग ह्या आपलं रिचार्ज करून एवढं कमिशन देऊन काय उपयोग आहे काहीच उपयोग नाही ना आता काय करावं नाविलाज आहे चालू आहे मजबुरीमध्ये पटापटा भाडं भेटलं आता कुठलंही भाडं भेटलं का 150 रुपयाचं जर भाडं भेटलं का 100-150चं उचलायचं जायचं कसं आहे पटापटा भाडं भेटत गेल्यावर जरा चांगलं होते दिवस चांगलं जाते आपलं टाईम वेस्ट जात नाही महत्त्वाचं एवढंच मला म्हणायचं आहे काय म्हणताय तुमचं काय म्हणणं आहे सांगा मला इकडं ग्राउंड ग्राउंड चांगला आहे बरं का क्रिकेट वगैरे खेळायला पण आपणाला आता गेले ते दिवस राहिले आठवण म्हणल्यासारखं झाले आपलं काम एवढं भयंकर क्रिकेट खेळायचं ना मी आता कोणी तर क्रिकेट खेळायला लागले की मला जर जीव असं तळमळ होते हे पाहून घ्या ग्राउंड क्रिकेटचंच आहे पण आज काही जमा झाले नाहीत लोक काम आहेत अजून झोपेतून उठले नसतील बहुतेक हे बाईट लोक ट्रायल चालू आहे गाड्यांचे कुणाला गाडी वगैरे शिकायची असेल तर मग हे मैदान चांगलं आहे क्रिकेट खेळायला पण चांगलं आहे इकडं बाजूला सोसायटी आहे पण कोण भाडे काय पडणं गेले वा काय माहीत काय शी नाही आता इथं काय भाडे वाजणं गेलं ते जरा पुढं राऊंड मारतो आणि दुसरीकडे लोकेशन चेंज करावं लागेल इथं भाडे वाजणं गेल्यावर लय वेळ थांबून काय उपयोग नाही लय मग कष्ट आहे हो रिक्षावाल्यांच्या वाटे मग पटापटा भाडे भेटले की काही विषय नाही पर भाड्याचं वाट बघत बसलं का आपला टाईम वेस्ट लय जातो त्याच्यामुळं काय असं जरा प्रॉब्लेम होत राहते आणि तुम्ही काय आपल्याला व्हिडिओ बघणार लाईक करणार सबस्क्राईब करणार चांगलं आपलं सबस्क्रायबर वाढत गेले का काय तर होईल आपलं पण सबस्क्रायबरच वाढणं गेलं काय माहीत काय प्रॉब्लेम आहे आपले व्हिडिओ पसंत येणार गेलेत का म्हणतो कसं आहे ॲक्टिंग आपल्यात भरपूर भरलेलं आहे बरं का पण मला कसं वेळ भेटणं गेले महत्त्वाचं काय तर चांगलं भरपूर असं आपल्याकडे ॲक्टिंग आयडिया भरपूर आहेत कहाण्या बिहाण्या भरपूर आहेत पण मला वेळ भेटणं गेले महत्त्वाचं नाहीतर आयला चांगलं भाडं पडलं होतं बरं का
ब्लॉग बनवायच्या नादात गेलं आपलं भाडं. जाऊ द्या मित्रांनो, ब्लॉग बनवायच्या नादात एक गेलं 200 रुपयाचं भाडं पडलं होतं. जाऊ द्या, काय करावं आता, नाविलाज आहे. आता एकदा ब्लॉग बनवून ठेवलो का मी, टाकतो ब्लॉग आणि असा रेडी राहतो ना, पडलं की बचक्कीने वाटत. पण मी गॅरंटीनं सांगतो, मोठं भाडं आपल्याला ओलामध्ये पिकअप होत नाही. आणि ओबेर रॅपिडो थोडंफार देतो, तसं काही नाही. पण ओलाला होतच नाही. ओलाला 100च्या पुढचं भाडं पिकअप होतच नाही, लय मुश्किलनं होतंय. ते सगळं जामरवाले वापरतात. आपलं काय उगं मध्ये लिंबू टेंबू खेळण्यात आलंय तो विषय. बाकीचे ॲप कसं कमिशन वगैरे घेतात, पण रिचार्ज हे ओला ॲप डबल रेट घेतो आणि त्याचं भाडं पण पडना. काय करू आता, कालच मी रिचार्ज केलो. असा प्रॉब्लेम अगोदरच विचार केला असतो, पण मी रिचार्ज वगैरे काय केलो नसतो ओलाला. आहे घालू दे तिकडं काशी म्हणलं असतं. काय भाडे, एक तर तुम्ही काल 400 रुपये म्हणजे टोटल कमिशन वगैरे सगळं 400 रुपये दिलं आणि भाडं आपण मारलं ओलाला 150 रुपयाचं. सांगा काय उपयोग झाला त्याचं. कमिशन द्यावंच लागते त्याला, पर ट्रिपच्या पाठीमागे कमिशन द्यावंच लागते ओलाला.